ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत 3:10 आणि आपण जात आहोत आपल्या फेवरेट जागे, ते म्हणजे येस कोकणात. इंट्रो आपण नंतर देऊ, काय पण करू. मला 4 वाजेपर्यंत आपला कळंबोळी मॅगडीच्या इथे पोचायचं आहे. बाय द वे आपण आपल्या डेलीच्या रोडवर जात नाही आहे, म्हणजे हा जो राईट म्हणून आपण वाशावरून डायरेक्ट पाम बीचवर कनेक्ट करून सरळ सरळ निघून जातो ना, लोणाळा हायवेवरती तो वाला रूट न करता आपण आज खालून जातो. कारण की जो मीटअप पॉईंट आहे आमचा, कॉमन मीटअप पॉईंट, तो आहे कळंबोळीचा मॅगडीच इथे. सो इकडनं गेलो तर कळंबोळीचा मॅगडी ब्रिज होईल बनवायचा आपल्याला. तसं आपण हा ब्रिज नाही घेतला आता, आज आपण खालून जाऊ. थोडं बॉईज फिलिंग करायचं आहे. नॉर्मल आहे ना पेट्रोल? द्या. ग्रामपंचायतला जातो, जिल्हा परिषदला, त्याला काही फुल करा. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. टाइम झाले हे 3:30 अँड आता मी आणि काकड आहोत इंटरनलच्या पेट्रोलवरती. तुर्व्याच्या आसपास आहे. इकडनं आता फक्त 15 मिनिटाची रनिंग बाकी आहे. आम्हाला आता जायचं आहे मेन मीटअप पॉईंटवरती, ते म्हणजे पनवेलला कळंबोळी सिक्स सर्कलच्या इथे. 4चं मीटअप पॉईंट आहे. 4ला आम्ही इझिली पोहोचू. बाकी इंट्रो मगाशी शूट बरोबर नव्हतं आला म्हणून इंट्रोसाठी स्पेशली थांबलो. बाकी आपला छावा फुल लोल्ड आहे. टॉप बॉक्स घेतलाय, बाकी काही अजून लावलं नाही. जसं कळंबोळीला थांबेल तसं साईडला 2 बॅगा लागतील, इकडे लागेल त्या साईडला लागेल. मीटर सेट करून घेतो आत्ताच. आता सीन असा करू की जेव्हा फिलिंग करेल ना मी, त्या टायमाला ट्रिप ए 0 करत जातो आणि ट्रिप बी ऑल ओव्हर मीटरसाठी. आता लगभग नाही ना म्हणता आता 25 किलोमीटर तरी आले मी घरापासून. सो ते नंतर कॅल्क्युलेट करू. येतो आता आम्ही तुर्बाच्या पुढच्या पेट्रोलवरती. आणि ह्यानी आता एवढी शाळा भारी गेली नाही इंटरनेटवाल्यांनी. फुल बोली वचन दिला ना आम्हाला की मराठी आहे मी, बाकी सगळे भैया आहेत, हे ते पना टिंका ना. आणि 135 वरती ना भाईनी मीटर बरं कट केला. मग तिकडनं पुढे परत चालू केलं त्यांनी कंटिन्यू. पण माझ्याकडे रेकॉर्डिंग होती म्हणून मी काय बकरा बनलो नाही इथे. त्याला सरळ सांगितलं भाई आम्ही बघितलं काय झालं आहे ते. 135 नंतर पुढे कंटिन्यू झालं आहे. त्याला असं वाटलं आम्ही बघितलं नाही. 135ला कट होऊन त्याला आम्हाला असं दाखवतं की 0वरती स्टार्ट झालं आहे. पण ना मुन्ना, ही शाळा आमच्यासोबत नको करू. मी मग तसं विचार करते भाई मी काहीतरी विसरलो, आणि ती पण चांगली गोष्ट कुठली तरी विसरलो. आणि मला आता क्लिक झालं. आपण मोबाईल होल्डर तर घेतला मोबाईल, आणि पण माझा दुसरा अँड्रॉइड मोबाईल आहे तोच मी आणायचा विसरलो. व्हेरी गुड. मी काल त्याला 100% बॅटरी फुल चार्ज करून ठेवलेली आणि टेबलवरतीच मला अजून पण आठवतं कुठे ठेवलं मी. तो पीसीच्या साईडला ठेवलेला आणि नेमका घेऊन यायचा विसरतो. पण ठीक आहे, आपण आज फक्त रत्नागिरीपर्यंत जाणार आहे. आणि रत्नागिरीला जायला मॅप कशाला पाहिजे? अख्खा मॅप तर माझ्या डोक्यात आहे रत्नागिरीपर्यंतचा. काही गरज नाही मॅपची, फक्त तिथल्या तिथे जर फिरायचं असेल तर जरा सीन आहे. बाय द वे आता आपण जात आहोत. आपला एक छावा आहे, दुसरी रित्याची आहे, तिसरी एटजी एक आहे, 4, 5. ओके सो टोटल 5 बाईक आहेत. आपण 10 जण आपण चाललो आहेत. सगळे विथ पिलियन आहेत, कोण सोलो नाही आहे, कोण असा राजा बाबू नाही इकडे. सगळे विथ पिलियनच चाललो आता आम्ही. 3:45 झाले. 15 मिनटं आहेत अजून माझ्याकडे, आणि 15 मिनटात 100% आवडत पोहोचतो. आणि हे बघा एवढं सकाळ चाललेत, कुठेही जाऊ दे राईडला, मला माहित नाही आता कुठे चाललेत. पण ह्या रोडनी चाललेत तर 80% तरी कोकणातच जात असतील. परफेक्ट टाईमवर निघालात, परफेक्ट. असं नाही कोकणात कुठेही जा तुम्ही राईडला, कुठल्याही लोकेशनवर, ह्या टायमात जर तुम्ही मुंबई सोडताय ना 3:30-4च्या आसपास, भाई तुम्ही सरस आहे. आमचं पण आता टार्गेट आहे 1 वाजेपर्यंत पोचायचं. लेट्स सी किती पॉसिबल होतं. मोबाईल विसरलोय मी, ते ठीक आहे, नेव्हिगेशनचं वगैरे मी ॲडजस्ट करेल. बट त्यापेक्षा मोठा सीन एक आहे ना, त्याच्या पार्टीनं मी ऑलवेज मेमरी कार्ड ठेवतो माझे. हे माझे डीजेचे शूट करणं ते. पण आता काय करू भाई, मेमरी कार्ड माझ्याकडे तर एकच आहे 128 GBचं. आणि डीजेला माहीत नाही का, बट ते एक्स्ट्रीम वालाच मेमरी कार्ड चालतं, नॉर्मल मेमरी कार्ड चालत नाहीत. मी ट्राय केले भरपूर आहे. नॉर्मल मेमरी कार्ड जास्तीत जास्त 10 सेकंद शूट होतं आणि ऑटोमॅटिक बंद होतो. बट आता माझ्याकडे फक्त एक्स्ट्रीमचं 128चंच आहे, एकच मेमरी कार्ड. मला असं वाटतं आता रत्नागिरीला गेल्यावर अजून एक मेमरी कार्ड घ्यावं लागेल. इफ त्याच्यात ॲडजस्ट झालं तर ठीक 128मध्ये, अदरवाईज आपण नवीन मेमरी कार्ड घेऊ. आणि तसं बघायला गेलं तर इंटरनल स्टोरेज पण आहे याची 50 GBची, 50 GB जवळपास. लेट्स जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं करू. अदरवाईज आपल्याला नवीन मेमरी कार्ड घ्यायचं आहे तसं पण एक्स्ट्रीमचं. ओके तर आजच्या राईडचा आपला फर्स्ट टोल प्लाझा सो की कनेक्ट करतो पनवेल साईड. जेनझी मॅन इकडे कशाला आले? नारळ नाही भेटला? नारळ आहे. तुझी बॅग कुठे आता लावणार? कुठे
मी लावली आहे जाऊ. दोघांच्या बॅगा लावल्या तिकडे ते टाइमपास चालू होता. अर्धा तास झाला आम्ही उभे. अरे आम्ही बाहेरच हायवेला थांबलेलो आधी. बस हेच पाहिजे होतं मला. सो एवढा काय आता लाईनअप आहे आपला. फर्स्ट इन्फिनिटी 350 अंटर 350, देन आहे एक्स्ट्रीम, तिला पण ॲज अ टँक बॅग म्हणून लावले. ऑफिसचीच बॅग शेवटी यूज केली आम्ही. देन आहे आपला छावा. इथे तर छावा तर दोन्ही साईडनी बाहेर लोड करून टाकला, इथून पण इथून पण आहे बघा. एडझी ही आपली गँग पूर्ण. झालं चला गणपती बाप्पा. चलो महादेव, लेट्स गो. वाव 5 वाजवले सर, काय फायदा 4 वाजता येऊन. भाई 5 वाजले झालं निघाला सगळ्यांच्या बॅगा बिगा बांधेपर्यंत. तरी ठीक आहे, आता काय सवय नाही सगळ्यांना. भाई एवढ्या आरामात नका येऊ रे, नाही तर मी जातो यार. मला 100% माहिती आहे भाई, मला हे लोक रडवणार आहेत पूर्ण रस्ता. म्हणजे ना हे लोक 40-50च्या वरती नाही आहेत भाई. चलो ठीक आहे, उजाडं गेलो, अपडेट येतो. प्लॅन तर शॉर्ट अँड सिम्पल आहे आमचा. फर्स्ट ब्रेकफास्ट मानगावला ॲज युजल आपण घेत होतो. कसं सेकंड ब्रेक जो असणार तो चिपळूणच्या आसपास कुठेतरी तो लिंबू पाणी ब्रेक इकडे स्मॉल ब्रेक घेऊ. देन आपण डायरेक्ट पोचू रत्नागिरी. रत्नागिरी असं काय जास्त लांब नाही, 350-400 किलोमीटरच्या आसपास आहे काहीतरी रनिंग. तर तुम्हाला सांगतो की ही सगळी ना आपली ऑफिसची गँग आहे. म्हणजे मजा तर फटांग येणार आहे नो डाऊट. फक्त ते मी रेकॉर्ड करेल की नाही करेल ते आयडिया नाही मला. चलो लेट्स गो. बघांबघी चालू करू. तर ही लोक काय यायला मागत नाहीत, आपण निघू. ओके सो वी आर ॲट पळसपे फाटा. इथून आता जायचं सर. बाबा काय भाई कुठला रॉंग वे येतोय. येस ओल्ड मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालेला आहे. आतमधले मी विंटर लँडर घातले नव्हते कारण की मला असं वाटलेलं थंडी नसेल, पण कोकणातली थंडी माझी दरवेळेस वाजवते. म्हणून बोलो आधीच पळस वाटायचं आधीच थांबलो, मस्त विंटर लँडर घालून घेतलं. आता काय सीन नाही. आता कसं आतमध्ये चिल आहे एकदम. आतमधलं माझं टेम्परेचर ओके आहे. त्यात पाठी काकड बसलाय तर खूप मजा ना वाय. ओके सो जस्ट फॉर अपडेट, आपण आहोत आता वडखळच्या ब्रिजवरती. आय नो तुम्हाला आता काहीच दिसत नाही इकडे कारण साऱ्या लाईट्स का बंद इकडे काय माहिती ब्रिजवर. बट येस वडखळ ब्रिज पोचलेला आहोत. टाइम झाला आहे 5:45. ती बोलायला लागली की ऑफिस प्रिमाइसेस. ओके सो 6:45 झालेत अँड क्लायमेट चेकआउट करा आता. अजून कसा उजेड झाला एकदम हलकासा. सनराईजला अजून मला वाटतं 1 तास जाईल. मध्ये फक्त एक कॉफी ब्रेक घेतलेला आपण मगाशी. फुल चेंज. आता इथून जायला जागा भेटणार आहे की नाही. आता ही ओव्हरटेक करला. घाटामध्ये ट्रॅफिक लागले की हेच चाळे असतात. सगळ्यांना पुढे जायचं असतं, कोणा थांबायचं नसतं. आता ते ट्रकवाले डेंजर आहे. नो कमेंट्स. ट्रकवाल्यांबद्दल काय बोललं की आजकाल माझं कमेंट सेक्शन पुन्हा भरून जातं ट्रकवाल्या फॅन फॉलोअर्सने. एक टोल प्लाझा येईल, तो चालू झालाय की नाही माहीत नाही, तर बघावं लागेल मला. अशा रोड्स असतील तर भाई हक्कानी टोल घ्या. बाईक्सला पण टोल घ्या मी तर म्हणतो, काही हरकत नाही. बाईकर्स लोकांकडून पण टोल घ्यायचं, बिंदास घ्या. पण रोड चांगले ठेवा यार. आणि हे रोड्स बघा काय मस्त आहे. आहे मज्जा आणि लाईफ. असं फीलच होत नाही कोकणात चाललंय, कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर चाललं असं वाटतं. एवढे मस्त रोड झाले ते. किती वेळा झालं मी लगभग झालं असेल 3-1 वर्ष हे असंच बघतोय. नाही बनवायचं का इथे टोल प्लाझा. नका बनवू चालेल. ढीकच्या ढीक पडलाय मातीचा. हे कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे वन साइड एकदम. ओके सो वी आर ॲट ताळा. वर्ल्ड फेमस क्रिकेटर वैभव नास्करचं गाव. इथून राईड घेतलं की जातो डायरेक्ट टाळाला रस्ता. वाजले आहेत 7:15. नाईस वन. म्हणजे आपण जो डिसाईड केलेलं 7:30पर्यंत ब्रेकफास्ट करायचा टायमिंग तो आपण अचीव करू. होपफुली नाही 2 गाड्या पोचल्यात तिकडे, कारण की आम्ही छानपणा केला मागे. त्या ससानी कासवाची गोष्ट ऐकली आहे ना, तसं सीन झाला. आम्ही फुल पळवत आलो पुढे आणि मस्तपैकी तिकडे कॉफी प्यायला थांबलो. आणि जे पार्टनर होते कासवासारखे येत होते तिकडे जाऊन ऑलरेडी उभे आहेत ब्रेकफास्ट पॉईंटवरती. असं पण उभा राहून काय पॉईंट नाही, कारण की 7:30 नंतर ब्रेकफास्ट भेटणार तिकडे जिथे आम्ही रेग्युलर खातो तिकडे. बाकी रोडचा अपडेट म्हणजे भाई चुम्मा. आधी असं होतं म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तरी मानगावपर्यंत पब्लिक रडत जायची. तिकडनं पुढे जे सुसाट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मानगावपासून पुढे जो रोड आहे मालवणपर्यंत टिल दॅन मालवण
सेक्सी पण आलं कोण आता मानगाव पर्यंत पण सेक्सी बनवून टाकलं रोड. मध्ये मध्ये फक्त पॅच आहेत म्हणजे आता ते काहीच नाही म्हणजे पकडणार किती माहिती आहे का लगभग 5 to 6% पण पॅच नाहीत ते खराब आहेत. बाकी चुम्मेश्वरी रोड आहे फक्त हेच की काळजी घेऊन चालवा असं हिरोगिरी करू नका चांगले रोड भेटतात म्हणून. असे मध्ये मध्ये थोडेफार पॅचेस फक्त डायव्हर्जनचे आहेत पण ते पण या लोकांनी मस्त डांबरीकरण करून ठेवले ऑलरेडी म्हणजे हे पॅचेस खराब असायचे. एक नंबर काम चालू आहे एक नंबर भाई. चलो ब्रेकफास्टला गेल्यावर भेटलो. बाकी तर मी मस्त एन्जॉय करतो राईड. जास्त ब्लॉग शूट करतच नाही आज. कसली घाई असते बाई या लोकांना माहीत नाही. मी ऑलरेडी 80 वरती चाललो असं पण नाही स्लो चाललं त्यात तो मला तर वाटतं 120 130 चाललंय सुसाट. अशा लोकांमुळे असं वाटतं रोड डेव्हलप नव्हते ना तेच बरे होते. साले सरळ त्या हायवेवरनं तरी निघून जायचे कोल्हापूरवाल्या त्यांना खुजले आले. हे रोड चांगले झालेत ना तर इथे येऊन आपली गाड मरवतात कारण की टोल लागत नाही ना या रोडवरती म्हणून मग येऊन एडे चाले करतात 4 व्हीलरवाले इथे. वा 15 मिनटं पण नाही लागली मानगावला यायला एवढं सुसाट आले. ए बाळा ए बाळा. तर आता मला डाऊट आहे आमचं रेग्युलरवाला हॉटेल समृद्धी ते चालू नसावं माझ्या मते. चालू असतं पण बनवलं काय नसतं एवढं लवकर. अरे व्हेरी गुड. दट आता सीन असं आहे ना इथे नवीन ना कुठलं तरी नवीन असं नाही खूप जुनं आहे म्हणजे हे बाकीच्या हॉटेल याच्या आधी बसूनच आहे. मानगावचं फेमस आहे ताईंची मिसळ. तिकडे जायचा आता प्लॅन झाला आमचा फिक्स म्हणजे ऑलरेडी लोक गेलेत तिकडे आम्ही मागून जातोय. बोर्डच नाही मी ते वाचा इथे लिहिले ताईची मिसळ. ते पुढे गेले बघ इथे येतोय. ए भाई आम्ही आरामातच चाललोय. कुठे ओपन नाही काय? ओपन आहे ना. ओके सो लगभग 7:45. फर्स्ट टाइम असं झालं असेल पूर्ण ऑल ओव्हर राईडमध्ये. 3 वाजता घरातून निघालोय आणि 7:30च्या आसपास मानगावला पोहोचले म्हणजे लगभग 4 5 6 6 4.5 तास मानगावला यायला. आरामात येतात मजबूत. ओके सो 8:40 नाश्ता डन. हा सिम्बॉल आहे ताईंची मिसळ इकडेच आहे भाई. नक्की ट्राय करा 100% सांगतो. एक नंबर टेस्ट होती भाई. 9 वाजत आले तरी पण अजून सुद्धा फॉग आहे. भाई फ्लाय बाय बघा फ्लाय बाय. कोकणाला स्वर्गाला बोलतात ना त्याचं लाईव्ह एक्झाम्पल. 9 वाजता झाले तरी पण फुल चिल्ड क्लायमेट आहे प्लस फॉग आहे पूर्ण भाई. मॅक्स मजा येते. सबस्क्रायबर आहे भाई. आहे की नाही इज्जत आहे की नाही. मला बोलतात ना खरी बाईक राईडची मजा. कोकणातल्या रोडवर तर आहोत म्हणून हे जे आहे काय वातावरण झालं आता आपला हा छावा फुल स्मूथ चालू आहे. ओके पाठचा भाई क्लायमेट चेक करा काय एक नंबर सेक्सी वातावरण झालं एकदम भाई साब. हे काय बघतोय मी काहीतरी गजबच झालं आज क्लायमेट पूर्ण. $200 मीटर गाडी जराशी लांब गेली की डायरेक्ट गायब होते दुकानमध्ये. पुढे दिसत नाही काय. माझ्या समोर ना हलक्या हलक्या वाईट वाला मुंग्या नाचायला लागलात. होय 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 हे काहीतरी वेगळंच कोकणातलं रूप बघतोय मी आज. 9:30 अँड वी आर ॲट पोलादपूर. आज तो राईड घेऊन आपण पोलादपूर महाबळेश्वर साईडला जातो. वरतीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. एकदम खालून दिसेल का दिसतो फुले नाही त्या साईडला आहे. आणि लेफ्ट साईडला पण एक मोठं फिश मार्केट आहे तिकडनं सगळे सुकी मच्छी वगैरे घेऊन जातात.
सांगायचं तात्पर्य इकडून आता चालू होणार आहे माझे फेवरेट घाट म्हणजे पोलादपूरचे टर्न्स येतात ना पुढे भाई मुआ. आणि खुजलीवाले नाही सुधारणार कधीच. ग्रँड बेटर हा मगाशी तिकडून त्या लेनवरून घपकन डायरेक्ट माझ्या समोर फिरून गेला विदाउट काही सिग्नल दिलं. तर बघा इथून घाट चालू होतील. आधी येडा ड्रायव्हर्सला सगळ्यांना जाऊ दे पुढे. या बाईचा तू पण जा पुढे. नका थांबू तुम्ही आजूबाजूला माझ्या भाई भीती वाटते मला. काय कधी लेन चेंज करतील टर्न मागणं समजणार नाही यार. काय टर्न्स आहेत नाही मस्त भाई. नाही बसत नाही आहे लेन. आय डोंट नो का बट तो पहिल्याच लिनला कॉन्फिडन्स आला ना तर पुढचे सगळे लिन आपण वाचवू शकतो असं आहे माझा हिशोब. तर मला पहिल्याच लिनला कॉन्फिडन्स नाही आला सो मी नाही पुढे जास्त झोपवणार. येस हा घाट पॉवर आहे इथे मजा येते बट आज तो दिवस नाही मला वाटतं. सो नको आपण जास्त फुजलीगिरी करूया. तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय करा ना व्हिडिओ घाटाचा. 1 2 3 लेट्स गो. ओके हा तो रस्ता जातो तो जुना आपला कशेडी घाटातून. बट आपण तिकडनं आता जात नाही आहोत. आपण जात आहोत डायरेक्ट कशेडी टनलच्या इथून. हा भाई तो घाट काय मजा येते चालवायला. पूर्ण टोकाला जाऊन पूर्ण अख्खा उतरायचो. मजा किरकिरी झाली या टनलमुळे. भले टाईम वाचतोय आमचा नाही असं नाही बट माझ्यासाठी तरी डेस्टिनेशन नाही ती ट्रॅव्हलिंग तो रोड तो जो आपण प्रवास करतो ते महत्त्वाचं. सो यस मी मिस करतो. कधीतरी मी त्या घाटातून परत जाईल कोकणात जाताना. आज ठीक आहे एवढे सगळेजण आहेत. चुकामुक होईल मी जर तिकडे वरतून गेलो तर परत लोक मला शोधायला वरती येतील. ओके सो फुल लाईनअप फायनली सगळे एकत्र. शाळेला किती वेळापासून नुसते पुढे मागे चालवत आहेत काहीच कोणाला काय समजत. एकतर ब्लूटूथ नाही कोणाकडे म्हणून कॉलिंग नव्हते. बाकी पार्टी कस्टडी डाने मला आता लाईनअप दाखवतो पूर्ण. ओके सर राईट साईडला जो बघू शकता तो आहे खेड रेल्वे स्टेशन. बट आता हा वरचा ब्रिज झालं म्हणून तिकडनं मग खालून येत नाही. तर तो आपल्याला दरवेळेस दिसतो जाताना. चलो हा लेट जातो मामाकडे डायरेक्ट किसनगीला. पुढे आता येईल सवतसडा देन चिपळूण देन डायरेक्ट रत्नागिरी. तोपर्यंत असेच रस्ते आहेत आणि असेच गाडी एन्जॉय करायचे. हा बघा हा तो टर्न आहे ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. इथे भरपूर जण माती खातात आणि आता पण कोणीतरी खाल्ले वाटतं. भाई ह्या लेनमध्ये कसं काय आला हा उलटा ते पण. ओके सो आता आहोत आपण चिपळूणच्या आधी म्हणजे 20 किलोमीटर आधी लोठे या गावामध्ये. आणि भाई इथे जे काही घाणेरडा स्मेल येतोय जेवढं बेकार पॉल्युशन आहे ना इकडे. हवेत नुसता घाणेरडा वास नुसता केमिकलचा वास सुटला. कारण की गव्हर्नमेंटने एवढे मोठे उपकार केले कोकणावरती. तर हे बघा समोर दिसतंय मोठमोठे सगळे फॅक्टर ओपन झाल्यात. बेकार वास सुटला मग तसं एकदम घाणेरडा. ही लोक इकडे राहणारी लोक कशी राहतात ते मला डाऊट आहे आता. अशी नको भाई कोकणाची प्रगती. नाही डेव्हलप झाला तरी चालेल कोकण हाय तसंच राहू दे. नद्यांमध्ये पण त्यातलं सगळं घाणेरडं पाणी टाकतात ते मिक्स करतायत. हे बघा इथं तेवढा स्ट्रॉंग झाला ना स्मेल. हा आय डोंट नो भाई इकडची लोक कशी सर्वाइव्ह करतात या स्मेलमध्ये कसे जगत आहेत. पण घाणेरडा आवाज सुटला इकडे एकदम घाण. ज्याप्रमाणे घरातून निघालोय त्याप्रमाणे आता आम्ही रत्नागिरीच्या आसपास पाहिजे होतं. म्हणजे मी 3 वाजता घर सोडले विचार करा. 3 नंतर 1 तास मला पनवेलला यायला 4 वाजलेले. म्हणजे परफेक्ट 4च्या आधी झालो. 3:50 वाजलो. त्यात आता ब्रेकफास्टला पण एक ब्रेक घेतला. तिकडे एक कशाच्या वरती ब्रेक झाला. देन मग आता कशेडी टनलच्या इथे फोटो काढायला लागलो. तिकडे पण एक अर्धा तास तरी ब्रेक झाला. सो हे स्टील करत करत चालले सगळे.
वेलकम टू परशुराम घाट. लेफ्ट साईडलाच आहे परशुराम मंदिर. मी भरपूर दिवस बोलते जायचं आहे, बट मी येताना पक्का जाणार मंदिरात. मस्त मंदिर आहे कारण की ते. हा आहे परशुराम घाट पूर्ण. आणि इथेच आहे समोर ती नदी दिसते. आहे नदीचं नाव वैशिष्ट्य नदी. आणि त्या धुके म्हणून दिसत नाही कारण तिकडनं जे चिपळूण सिटी आहे ना, तो पूर्ण चिपळूण सिटी दिसते इकडनं. पण आता दुकानमुळे दिसत नाही. येस, सो फार एव्हरीथिंग इज गुड. लेट्स गो. बघा रत्नागिरी बाकी आहे फक्त 143. लेट्स गो बॉयज, लेट्स गो. जास्त बाकी नाही आहे. अरे इथून दिसते ती सिटी, ठीक आहे. बाकी आता तर या सीझनमध्ये तर मला वाटत नाही सवतसडा वॉटरफॉल तुम्हाला दिसेल. बट लेट सी, ट्राय करू. नाही दिसणार नाही कारण की इथूनच दिसतो ना डायरेक्ट. या टर्नलाच दिसतो तुम्हाला डायरेक्ट सवतसडा वॉटरफॉल असता. तर चिपळूणला आलो काय बरं, जायचं काय रत्नागिरीला. पण आता अशी इच्छा होते ना सरळ गुहागरचा राईट मारून डायरेक्ट चिवेलीला जातो कावे आपल्या. अँड नाही, अख्खा सुकलाय. एक थेंब पाणी पडत नाही वॉटरफॉलमध्ये. बाय द वे तो लेफ्टला जो रस्ता चाललाय ना आता सर्व्हिस रोड, तो रोड आपण घेतो गुहागरला यायला. खालतून एक रस्ता शॉर्टकट डायरेक्ट आपल्या ते गुहागरला भेटतो. असा मार्केटमधून इकडे फिरून जावं लागत. पण आता रत्नागिरीला चाललोय, समोरून चाललंय, बाय करून चाललोय चिपळूणला. ॲट बहादूर शेख नाका चिपळूणचा मेन राईड घेऊन आपण जातो आपल्या गावी. आणि इकडनं सरळ जायचं आहे आपल्याला रत्नागिरी साईड. इथे थोडीफार ट्रॅफिक फेस करावं लागणार कारण की हा पूर्ण एरिया ना कन्स्ट्रक्शनमध्येच आहे. कधी कंप्लीट होणार काय माहीत. काय हा ब्रिज बनणार ना डायरेक्ट. ज्यांना सिटीमध्ये नाही ते लोक ब्रिजवरनं डायरेक्ट जातील. हे बघा एडे चाले बघा. ये मध्ये ये. सो या घाटाची तर मला आयडिया नाही कुठला आहे. चिपळूणच्या पुढेच लागतो. मला नाव नाही आठवते, मला माहिती आहे घाट. तोंडावर नाव पण येत नाही. पण हा पण एक घाट काय मस्त आहे भाई. बघा ना भाई साहेब, फुल सुकून वाली लाईफ, सुकून चेल वाली एकदम. 11:30 वाजलेत, बरोबर डोक्यावर ऊन आहे. जेवायचा आता पता नाही आमचा. आम्ही फक्त आता लिंबू पाणी ब्रेक काहीतरी ब्रेक घेणार आहे कारण की रत्नागिरीला ऑलरेडी जेवणाची अरेंजमेंट झालेली आहे आमच्या तिकडे. सो दुपारचं लंच आम्ही घरी करू आणि रात्रीचं जे डिनर करू ते बाहेर करू. बघितला का मस्त घाट आहे. कोकणात कधी असं नाही कंपल्सरी की तुम्ही पावसाळ्यातच आलं पाहिजे कोकणात. भाई एनी टाईम या, एनी सीझन या, वर्षाचे 12 महिने तुमचं कोकण वेलकम करो असं वेगवेगळ्या रंगांनी. चला या, मस्त शेणाने सारवलंय. थंड आहे लिंबू पाणी. कोकम सरबत पण आहे. मला एक कोकम सरबत बनव, थंड असेल तर ते. चेस. हे बघा हेच ते हॉटेल आहे. इकडे आपण लास्ट टाइम पालवणला जाताना जेवायला थांबलेलो पेट्रोल पंपच्या साईडलाच. भर उन्हामध्ये आता ही ट्रॅफिक पण फेस करायचे आणि आत हे घाणेरडे रस्ते. कडक कॉम्बिनेशन. अजून किती वर्ष संगमेश्वरचं काम चालू राहणार आहे देवालाच माहिती. कधी असं म्हणू आम्ही की भाई संगमेश्वरचं पण काम झालं म्हणजे कोकणात यायला 100% मोकळे तुम्ही. यस, थोडंफार पाहिजे ना कोकण आहार का. सगळं चांगलं बरोबर नाही वाटत बघून. एडी का पुरेपूर फायदा लेते हुए आणि लागलं ट्रॅफिक. व्हेरी गुड. बट बाईकचा आपण पुरेपूर फायदा उचलू आता. खालून रोड आहे. खालून जाऊ नका, वन वे आहे. ओके, नो प्रॉब्लेम. चल माउंटन ड्यू, डर के आगे जीत है. हे भाई हे बघ, इथे जमीन व्हायब्रेट होते त्याच्यामुळे. हा बघा, हा तो मेन वाला ब्रिज आहे संगमेश्वरचा. आणि त्या वरती अजून एक ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ब्रिजचा असा सीन आहे ना, एक लेन सोडतायत 5 मिनिटं ब्लॉक करतात, मग तिकडनं एक लेन सोडतायत 5 मिनिटं आणि ब्लॉक करतात.
लेह लडाख सारखा सीन झाला. फक्त ते दिवस होते, हे लोक 5-10 मिनिटांनी काहीतरी करतात वाटतं. 5 मिनिटं एक लेन जाणार, मग थांबणार, 5 मिनिटं एक लेन जाणार, थांबणार. रत्नागिरी गणपतीपुळे हा राईट दाखवत आहे. आपण इथे थांबलेलं बरं. सक्सेस ब्रिज चालू झालेत. एक सरळ रस्ता जातो ना, तो घारून हायवेवरून जातो. बट आता सीन आहे, हायवेवर खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि या रोडवरून मी आधी पण आले गणपतीपुळेला जाताना. सो मी डिसाईड केलं आपण आतूनच जाऊ. बाकीचे मला माहीत नाही कुठून गेले कुठून नाही. बट हा रोड मस्त आहे बाईक. डायरेक्ट भाटे बीचला, रत्नागिरीत जाऊन भाटे बीचवरून लेफ्ट मारून देन आपण जाऊ डायरेक्ट पावसला. आता खरे वायबर आहे ना कोकणात आले ते. असे थोडेफार कच्चे पक्के रस्ते, गाई गुऱ्या चरताना, आंब्याची झाडं आणि फुल फ्रेश हवा. आता जरा वाटतंय हा भाई कोकणात आलो आहे आपण. तर मगातपासून त्या हायवेवर चालून फील नव्हते कोकणातली. सावधान, नवीन पुलाचे काम चालू आहे. ओके, मग त्या ब्रिजवरून जायचं की नाही. बघा नदी लोकांनी डायरेक्ट बंद केली. हे बघा घाट. नो एक्स्ट्रागिरी कडक. दिस इज कॉल्ड कंट्रोल मॅन. फिरवली असती पूर्ण, झोपवली असती, बट 4 व्हीलर येत होती म्हणून आरामात घेतली, कारण की त्याला जागा नसते पूर्ण. मग भाई साहब, हे लोक बरायला बाहेर नाही गेले. एकदा कोणतरी धडपडला असतं इकडे. चुम्मा रोड आहे, चुम्मा रोड. असे बाहेरून हायवेवरून मरवत नाही गेलो आपली. ओ माय गॉड, रिझर्वला लागली. व्हेरी गुड. हो गुदगुल्या होतात, गुदगुल्या. भाई काय झाला तो, एवढाच लोक आहे. असा कॉन्फिडन्स बूस्ट झाला पाहिजे ना कधीतरी. हे जे पास आहेत ना ऑफ रोडिंग, तरी त्यांना चालवत आली पाहिजे. मस्त भाई, जन्नतवाला रोड संपला. आता आला असं वाटतं की आपण परत त्या ओल्ड मुंबई गोव्याला कनेक्ट करू इथून. लेट्स सी कुठे बाहेर फेकते आपल्याला आता. हो क्रिकेट मॅचेस चालू आहेत. चला एक बॉल बघूनच जाऊ आता जातो ते. कॅच 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 कॅच. अरे नाईस वन ना बेटा. होय होय, व्ह्यू दे. 1 मिनिट उभा राहतो मी. व्ह्यू दे, चेकआउट करा. वेलकम टू रत्नागिरी बेबी. अशी इच्छा होते ना इकडनं उडी मारू पाण्यात. एवढा फ्रस्ट्रेटेड झालं आता. काहीच व्ह्यू यार, खतरनाक. हे बघा, हे पण नाही खूप फेमस टेम्पल आहे, जरी विनायक मंदिर. लास्ट टाइम मी आलो तर इकडे थांबलेलो. मस्त मंदिर आहे. होय 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 होय. तुझे प्लॅन सिम्पल आहेत. वाजले जवळपास 2:40, म्हणजे आम्ही 1 तास डिले आलो आहे. 2ला आम्ही पोचलो पाहिजे होतं घरी. ठीक आहे, 3 वाजेपर्यंत पोचू. आता पुढे बघतोय जेवून, पुढे डिसाईड करू जेवून झाल्यानंतर फिरायचं आहे का आराम करायचं आहे. मला तर बिलकुल पण मला असं वाटत नाही भाई मी 300 किलोमीटर गाडी चालवली. टू बी फ्रँकली 350 किलोमीटर असं वाटतं. आत्ताच मी निघाले मुंबईवरून आणि लोणावळा साईड आले. एडवी भाई काय दमणार एडवीमध्ये. बाकी होपफुली तुम्ही मुंबई टू रत्नागिरी जर्नी एन्जॉय केली असेल. नक्की व्हिडिओला एक लाईक करा. आणि नवीन असेल चॅनलवर तर आपले जुने व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. आणि जर चॅनल खरंच आवडलं तर सबस्क्राईब करा. बस चलो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट. आज ना लफडा झाला आहे, ना कोण पडलं आहे, ना कुठला ड्रामा आहे.